सलोनी कोणावर आली आहेस? मी माझ्या बॉयफ्रेंड बरोबर. अच्छा, घरी माहिती आहे? हो. अरे कडक. फियांसे. अच्छा, फियोन्से झालाय म्हणूनच रडतोय. सलोनी किती वर्ष डेट करताय तुम्ही? 4 वर्ष झाली या महिन्यात. अच्छा अच्छा, या महिन्यातच झाली. काय केलं मग अॅनिव्हर्सरीला तुम्ही? अॅनिव्हर्सरीला अॅनिव्हर्सरीच म्हणतात ना. 4 वर्ष झाली, दरवर्षी ना अॅनिव्हर्सरी येते. काय नाही केलं म्हणजे आम्ही डेटवर गेलेलो. हा तेच विचारत होतो मी. रिसेंट म्हणजे रिसेंटली ही प्रपोज मी इन थायलंड. तेच मी म्हणालो की काहीतरी लपवण्याचा प्रयत्न चाललेला. का रे थायलंडमध्ये जाऊन हिला का प्रपोज केलं तू? हा काय यार, एवढं जेवण चांगलं असतं ना घरची. हा, एक तर तुम्ही दोघे थायलंडला का गेलेला हे मला आधी सांगा. बर्थडे हे होतं सेलिब्रेशन होतं आणि त्याच्या 2 दिवस आधी त्यांनी प्रपोज केलं. अच्छा अच्छा, 2 दिवस आधीच प्रपोज. तुम्ही किती दिवस होता थायलंडमध्ये? 7 days. अच्छा, आणि काय काय केलं तिकडे? म्हणूनच लग्न करावं लागतंय. भाऊ थापलेला. बर्थडे याचा होता, बर्थडे बाउन्स मला दिले. मी स्वतः याला स्ट्रिप क्लबला पाठवलं. हा हा, काय गेलेला स्ट्रिप क्लब? एक साथ गेलेला? अरे कडक. सलोनी काय झालं स्ट्रिप क्लब मध्ये? कोणत्या स्ट्रिप क्लबला गेलात? म्हणजे फुकेटला होतं. हा, लोकल स्ट्रिप क्लब? नाही, नाव मला पण माहित नाहीये. पण लोकल स्ट्रिप क्लब होता की रशियन? लोकल होतं. मजा नसेल आली ना. तो म्हणजे लोकल नव्हती ती. हा, तू चमडी दिसतोय. चारकोपचा आहे. मग कसं वाटलं तुला? थायलंड मध्ये संडास घराचं असेल. चारकोप बाहेर असतात. ए, तुझ्या घरात आहे संडास? खरं सांग, बिल्डिंग मध्ये राहतोस? नाही, रो हाऊस. ए, चारकोप मध्ये बिल्डिंग आहेत का? आहेत ना. मग सगळे आता पण जेवढे पाहिले सगळे रो हाऊस मध्येच राहतात. बरोबर ना? तुमच्या घरातच आहे? हा, आहे ना. अच्छा, ठीक आहे. आणि काय केलं थायलंडमध्ये तू सांगा. स्ट्रिप क्लब मध्ये काय झालं आम्हाला पूर्ण डिटेल मध्ये सांग. काय नाही, स्ट्रिप क्लबमध्ये गेलो, शॉर्ट्स वगैरे पिलो थोडे. त्यानंतर मग ऑफकोर्स मुली स्ट्रिप करत होत्या तिकडे, ते सगळं बघितलं एक साथ. आणखीन टिप वगैरे दिली काही? नाही, ते टिप ओनली ते लॅप डान्स घेतात तरच आहे. मग तुला नाही मिळाला? तू हरलायस मित्र आयुष्यात. नाही. तुझं नाव संजू सॅमसन. एक मिनिट, म्हणजे तू थायलंडमध्ये जाऊन पण तुझ्या गर्लफ्रेंडने तुला लॅप डान्स दिला? मग तू थायलंडला का गेलास? जायचं नाही, थायलंड तसं लाईक अदर पार्ट ऑफ थायलंड खूप चांगलं आहे. ब्युटी. आम्हाला नाही फालतूगिरी घ्यायची. ज्या कामासाठी गेलं तेच काम, बरोबर ना? जिकडचं जे वैशिष्ट्य आहे तेच पाहायचं असतं. बाकी ते समुद्र वगैरे सगळीकडेच आहेत ना. आम्हाला वेगळा समुद्र हवा होता. एक मिनिट, तू पाहत होतास, बाकी लोक तर घेत असतील ना लॅप डान्स? ना. किती वाईट वाटलं खरं सांग. असं लाईक ती बघते सलोनी कन्फर्म झालं आत्ता तोडे ना. हा हा हा, काय वाटलं? जरा वाईट नाही वाटलं, कारण की लाईक काय झालंय? मिरगी येते का तुला? नाही झालं लॅब. नाही, काय झालं? एक मिनिट. लॅप डान्स वगैरेचं झालं ते, आता टाइम गेला पहिलेच. ओ अच्छा, मग आता त्याच्यापेक्षा जास्त हॅपी एंडिंग. एक मिनिट, कोणती स्ट्रिपर खूप हॉट असेलच ना? हा, होती ना. किती हॉट होती? ऑन अ स्केल ऑफ 1 to 10 तिला किती रेट करशील तू? तुम्ही लोक नव्हतातच तिकडे. आणि हा रेक्सन बघ, ह्याच्याशी लग्न करायचं तुला. 11 म्हणतोय, ज्या मुलीला पाहिलं पण नाहीये. लाज वाटली पाहिजे यार. अजूनही संधी आहे, पुरणपोळीच बरी. हा, किती रेट केलास? नाही, काहीतरी रेट केलंस ना? हा, सॉरी. हा, तू कर ना रेट. 7-8 बिकॉज ही 10 आहे. सलोनी, ओ तो काय म्हणाला ऐकलं तुम्ही? तो म्हणाला 7-8 कारण ही 10 आहे. पण तू तुझ्या गर्लफ्रेंडला स्ट्रिपरशी कम्पेअर केलं. ये घर तोडलेलं आहे. धन्यवाद आत्या. सलोनी किती वाईट वाटते तुला? ऑन अ स्केल ऑफ 1 to 10 किती वाईट वाटते? हा सलोनी.
नाही, मी सांगत होती ॲम्स्टरडॅममध्ये बेटर होतं. अच्छा, तू ॲम्स्टरडॅमला पण गेलीस? तुम्ही नागड्यानाच बघायला जाता का सगळे? की नागड्या बायका कुठे असतात? ए ही मल्लू ती म्हणते इथना दूर थोडी जाणं पडतं. ठीक आहे, त्याला दे, त्याला एक शेवटचा प्रश्न. हा, तू सांग आता, जर हिला एखाद्या गोष्टीमध्ये इम्प्रूव्ह करायचं असेल तर काय आहे ती गोष्ट? इम्प्रूव्हमेंटसाठी तिला मी सांगेल बापरे. फोकस ऑन हर सेल्फ मोर दॅन वर्किंग फॉर समवन एल्स. म्हणजे आता कोणावर काम करेल? लाईक तिच्यामध्ये शी हॅज अ टॅलेंट. ठीक आहे, ती खूप टॅलेंटेड आहे. आम्हाला नाही माहित. हां मी सांगतोय ना तुम्हाला. आहे ती आहे. हा, हो, शी इज अ 10. अजून वेस्ट करण्यापेक्षा लाईक अरे थांबा. काय कसं वेस्ट होतं तिचं टॅलेंट हे आम्हाला जाऊन घे. ती दुसऱ्यासाठी काम करून तिचं टॅलेंट वेस्ट होतं असं मला वाटतं. काय काम करते ती दुसऱ्यांसाठी? काय काय नाही काय नाही. ती कोणत्या मीडिया फर्ममध्ये काम करते. हा, सो असं मला वाटतं की इफ ती स्वतःचं करेल तर इट विल बी बेटर अच्छा फॉर हर फॉर एव्हरीवन एल्स. एव्हरीवन एल्स. पूर्ण सोसायटीलाच तू प्रेमात एकदम आंधळा झालेला दिसतोय. तुम्ही दोघांनी घरी सांगितलं आता लग्न करणार आहेत आणि घरवाले एकदम चिल आहेत तुमचे? येस येस. काय काय नेक्स्ट इयर प्रॉब्ली लग्न होऊन जाईल. अच्छा, आणि लग्न कुठे आहे? लंडनमध्ये वगैरे असतं? नाही 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 इकडेच कुठेतरी मे बी महाबलेश्वर किंवा लोणावळा कुठे. काय छान. लग्न चार कोपला नको या, सगळे खातील मागायला कुठे. छोले भटुरे चांगले होते पण सांडले सगळे. हा म्हणतो लिंबू पाणी आणू का?